तुकोबारायांना अडचण आली नव्हती का? आली होती का नव्हती? होती ना. छत्रपती शिवाजी महाराजांना अडचण आली नव्हती का? काही जवळच्याच लोकांनी तिथं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वप्न मनामध्ये ठेवलं, त्यांच्या हातात काय होतं? काय होतं? स्वतःचं हक्काचं राज्य होतं का? सैन्य होतं का? पैसा होता का? तरी स्वप्न मोठं धरलं का? जी मा जिजाऊंनी त्यांना सांगितलं की स्वप्न मोठं धर, मोठं मनामध्ये ठेव, आणि काही झालं तर दुसऱ्याची चाकरी करायची नाही. रयतेचं राज्य या जगाला, या लोकांना त्या ठिकाणी आपण दाखवून द्यायचं, आणि त्याच्यामध्ये 18 पगड जाती आणि सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं. ते स्वप्न बघितलं, ते पुरं केलं, त्यासाठी संघर्ष केला. म्हणून आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अभिमानाने घेतो. आणि फक्त आपण घेतो असं समजू नका. या जगामध्ये आदराने नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी घेतलं जातं. आता महात्मा फुलेंनी कोणाची समाधी शोधली? पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर, म्हणजे आपल्यातून गेल्यानंतर तो जो मधला काळ होता, त्या काळामध्ये समाधी कोणाला सापडली नाही का? कधी विचार केलाय का? सापडली आहे कोणाला समाधी? नाही सापडली. ती सापडली कोणाला? का सापडली ती? का सापडली? स्वप्न तर आलं नाही ना, कारण का त्यांनी ती शोधली. का शोधली? कारण का छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा आहे, आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांना प्रेरणा देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि मग त्यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी लोकांसाठी केलं. सगळ्या महामानवांनी तिथं संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संघर्ष करावा लागला याच प्रतिगामी विचाराच्या विरोधात. पण मग म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जेव्हा आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, नाहीतर पुण्यतिथी त्या ठिकाणी तिथं आपण नतमस्तक होतो त्यांच्या कार्यासमोर, तेव्हा तिथं कुठेतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या महामानवांना आपण एवढं महान का समजतो? कारण त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार तिथं महान होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.